अध्यापिका डॉक्टर सौ कल्पना मोहिते. आज इतिहास विभागामध्ये आपण आपल्या इतिहासाचा पेपर नंबर 11 या पेपरमधील इतिहासाचे प्रकार हा पॉईंट आपण आज अभ्यासणार आहोत. काइंड्स ऑफ हिस्ट्री ज्याला आपण म्हणतो, की आतापर्यंत आपण इतिहासाच्या व्याख्या, स्वरूप यांचा आढावा घेतला. आता इतिहासाचे पण प्रकार असू शकतात किंवा इतिहासाचे प्रकार असतील तर ते प्रकार पाडणे आवश्यक आहे का, त्याची गरज काय, आणि मग इतिहास विषय मानवी जीवनाच्या सर्व अंगोपांगाबद्दल आस्था बाळगणारा आहे. मानवी जीवनाच्या सर्व अंगोपांगाबद्दल आस्था बाळगणारा असला तरी सुद्धा इतिहासाच्या सर्व क्षेत्रात सारखीच गती असेल असे नाही. आणि म्हणून मग आपल्या ह्या इतिहासाचं विभाजन केलेलं आहे. काळाची गरज म्हणून असं विभाजन करणं गरजेचं होतं. आणि म्हणून आपल्या इतिहासाचे जे काही प्रकार आहेत, या प्रकारांचा आपल्याला या ठिकाणी आज अभ्यास करायचा आहे. की इतिहासाचं लेखन करीत असताना किंवा जे आपण संशोधन करतो, आपल्या पद्धतीनं आपण आपलं लेखन करतो, संशोधन करतो. आणि मग हे संशोधन करताना आपल्याला पुरावा गोळा करावा लागतो, माहितीचं संकलन करावं लागतं. पुढं जुळणी करून आपल्या अभिव्यक्तीप्रमाणे आपण इतिहासाचं लेखन करत असतो. म्हणजे थोडक्यात इतिहासाचा संशोधक त्याच्या भावनांचा आविष्कार त्यामध्ये होत असतो. आणि म्हणून इतिहासाचे जे काही प्रकार आहेत त्या प्रकारांचा अभ्यास आपल्याला ह्या संशोधनासाठी उपयोगाचा ठरतो. मात्र बॉवन या इतिहासकाराने मानवी जीवनाची वस्तुनिष्ठता लक्षात घेऊन इतिहासाचे वर्णनात्मक व तत्वाधिष्ठित असे 2 प्रकार पाडलेले पाहायला आपल्याला मिळतात. थोडक्यात काय की इतिहासाचं विभाजन करत असताना भौगोलिक परिस्थिती, सामाजिक चालीरीती, आर्थिक परिस्थिती, सामाजिक संस्था या सगळ्यांचा अभ्यास त्यात झाला पाहिजे असं बॉवन म्हणतो. आता आपण याच्याही पुढे अनेक इतिहासकारांनी आपापल्या पद्धतीनं इतिहासाचं विभाजन केलेलं आहे, आपली मते मांडलेली आहेत. आता इतिहासामध्ये कोणताही पूर्वग्रह न बाळगता वस्तुनिष्ठपणे इतिहासाचं विभाजन केलं पाहिजे. इतिहासाचं विभाजन साचेबद्ध होऊ शकत नाही. आणि मग इतिहासाचे प्रकार पाडताना इतिहासकारांच्यात सुद्धा आपल्याला एक वाक्यता आढळून येत नाही. म्हणजे कोणते प्रकार पाडावे याच्यामध्ये एक वाक्यता आढळून येत नाही. पण एक गोष्ट महत्वाची की इतिहासाचे विभाजन संशोधनासाठी करणं गरजेचं आहे. जे मला एखाद्या गोष्टीमध्ये एका विशिष्ट गोष्टी जर संशोधन लेखन करायचं आहे तर त्यासाठी इतिहासाचे प्रकार पाडणे आवश्यक आहे. आणि म्हणून इतिहासाचं विभाजन काही इतिहासकारांनी या विभाजन काळाला महत्त्व देऊन प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक असे प्रकार इतिहासाचे केलेले आहेत. पण थोडासा काही इतिहासाचे विभाजन करताना आशिया, आफ्रिका, अमेरिका, युरोप असं इतिहासाच्या प्रकाराचं विभाजन करतात. म्हणजे एवढ्या मोठ्या कालखंडाला ठराविक काळामध्ये विभाजन करणं तसं अवघड आहे. आता इतिहासाचार्य राजवाडेंनी आपल्या इतिहासाचं देशिक, कालिक आणि वांशिक अशा 3 प्रकारामध्ये त्यांनी विभाजन केले गेलं आहे. त्यांच्या मते देशिक हा जो इतिहासाचा प्रकार आहे की विशिष्ट भागापुरता आपण इतिहासाचं सूक्ष्म ज्ञान मिळवू शकतो. आणि मग आपल्याला तौलनिक दृष्ट्या अध्ययन करणं सोपं जातं. छोटासा अभ्यास करताना दुसऱ्या कुठल्याही गोष्टीशी तुलना करत असताना आपल्याला तौलनिक अभ्यास करण्यासाठी देशिक हा इतिहासाचा प्रकार महत्वाचा आहे असं ते म्हणतात. कालिक प्रकारात काय येतं, काळाला अनुसरून विभाजन होतं. आणि वांशिक या इतिहासाच्या प्रकारामध्ये इतिहासाचार्य राजवाडेने एखाद्या घराण्याने देशाच्या उभारणीत जी काही फार मोठी भूमिका बजावली असेल त्याची आपल्याला माहिती मिळू शकते असं त्यांनी म्हटलं गेलं आहे. तर थोडक्यात या इतिहासाच्या प्रकारांच्या आपण वेगवेगळ्या कसोट्यावर इतिहासांचे प्रकार पाडले जातात. ते काटेकोर नसतात. पण सर्वसामान्य असे इतिहासातील काही जे प्रकार आपल्या पुढे अभ्यासासाठी आज आहेत, साधारणतः एकूण 16 इतिहासाचे प्रकार आज आपल्या पुढं अभ्यासासाठी दिले गेलेले आहेत. यामध्ये राजकीय इतिहास, दुसरा आहे तो घटनात्मक इतिहास, संसदीय पद्धतीचा इतिहास, कायद्याचा इतिहास, राजनैतिक इतिहास, लष्करी इतिहास, वसाहतींचा इतिहास, वैचारिक इतिहास, धार्मिक इतिहास, सामाजिक इतिहास, सांस्कृतिक इतिहास, आर्थिक इतिहास, भूगोल हा देखील एक इतिहासाचा प्रकार, समकालीन इतिहास,
जगाचा इतिहास आणि स्थानिक इतिहास असे साधारणतः इतिहासाच्या प्रकारातील सर्वसामान्य असणारे जे प्रकार आहेत, हे एकंदरीत 16 प्रकार आपल्याला अभ्यासासाठी या ठिकाणी दिलेले आहेत. या सर्वांची आपण थोडक्यात माहिती घेऊया. की इतिहासाचा जो पहिला प्रकार आहे तो राजकीय इतिहास, असा इतिहासाचा पहिला प्रकार. अत्यंत लोकप्रिय असणारा इतिहासाचा की प्राचीन काळापासून सर्वत्र दिसून येणारा हा इतिहासाचा प्रकार म्हणजे राजकीय इतिहास. या प्रकारामध्ये राजकीय घडामोडी आणि राजकीय संस्था हा याचा मुख्य केंद्रबिंदू आहे असं म्हटलं गेलेलं आहे. कारण लोकांना राजकीय स्थित्यंतर नेतृत्व याची अगदी फार प्राचीन काळापासून अगदी आतापर्यंत फार मोठी उत्सुकता आणि उत्कंठा. आपल्याला माहित आहे की राजकीय बदल होतात, राजकीय नेतृत्वामध्ये बदल होतात, राजकीय सरकारांमध्ये बदल होतात आणि मग हे झालेले बदल याची आपल्याला फार मोठी उत्सुकता नेहमीच असते. आणि म्हणून फार प्राचीन काळापासून अलीकडच्या काळापर्यंत इतिहासाचा राजकीय इतिहास हा प्रकार महत्त्वपूर्ण आणि लोकप्रिय असा असणारा प्रकार आहे. राजकीय इतिहासाची सुरुवात भौगोलिक अभ्यासातून झाली असं आपण म्हणतो. आता या राजकीय इतिहासाच्या प्रकारातून काय होतं, राष्ट्राभिमान आणि राष्ट्रवाद निर्माण करण्याची ताकद याच्यामधून निर्माण होते. पूर्वी कसं इतिहासामध्ये राजा, त्याच्या लढाया, तह, करार यांना महत्त्व होतं. पण आता अलीकडच्या काळात आपण काय बघतो की बदल होताना दिसतोय. केवळ राजाच नाही तर सामान्य माणूस हा देखील इतिहासामध्ये केंद्रबिंदू मानला जातो. आणि म्हणून राजकीय इतिहास हा एक अत्यंत महत्त्वाचा असा प्रकार की ज्याच्यातून देशाचं भवितव्य घडवलं जातं. आणि तो इतिहास लिहित असताना आपला कागदपत्रांच्या आधारावर लिहिलेला असल्यामुळे त्याला अतिशय महत्त्व आहे. तर कशी कागदपत्र, अधिकृत कागदपत्र, जी विश्वासार्ह असणारी कागदपत्र आहेत, अधिकृत आहेत, यांच्या आधारावर हा राजकीय इतिहास लिहिला जातो. आणि म्हणून राजकीय इतिहास फार महत्त्वाचा आहे. तर या इतिहासामध्ये आपल्याला म्हणजे थोडक्यात डॉक्टर बी शेख अली म्हणतात की राजाला जनतेचा मेंढपाळ म्हटले जाते. त्यामुळे जनतेचा तो मेंढपाळ आहे, म्हणजे जनतेला राखणारा, जनतेचं संरक्षण करणारा. त्यामुळे आधुनिक काळातील राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान, संसद, सिनेटर्स या सगळ्या राजकीय संस्था यामुळेच इतिहासाचा मुख्य प्रवाह बनलेले आहेत. आणि म्हणून इतिहासकाराला आपल्या संशोधनाचा वाटा राजकीय बाबींना द्यावा लागतो. पण थोडक्यात या प्रकारामध्ये एक मोठी उणीव, या प्रकारातली उणीव ती आपल्याला यात दिसते, ती म्हणजे यातून संकुचित व प्रादेशिक वृत्ती निर्माण होण्याची शक्यता असते. संकुचित वृत्ती, आपल्याच प्रदेशापुरतं पाहण्याची वृत्ती कदाचित या इतिहासाच्या प्रकारामध्ये निर्माण होते. पण तरी सुद्धा सांघिकपणे विचार केल्यास इतिहासाचा हा पहिला महत्त्वाचा प्रकार आपल्याला लोकप्रिय असणारा दिसतो, तो म्हणजे राजकीय इतिहास. आता दुसरा प्रकार बघा, घटनात्मक इतिहास. आता काही इतिहासाचे प्रकार असे आहेत की एका प्रकारातून दुसरा उपप्रकार, त्याचीच एक दुसरी शाखा असे निर्माण झालेले आहेत. तर राजकीय इतिहासाचाच एक दुसरा असणारा प्रकार म्हणून आपण ज्याला पाहतो, त्याचाच भाग म्हणून ज्याचा आपण अभ्यास करतो, तो म्हणजे घटनात्मक इतिहास असं म्हटलं गेलेलं आहे. फक्त सोयीसाठी म्हणजे घटनात्मक इतिहासाचा हा प्रकार राजकीय इतिहासापासून बाजूला करून आपल्या सोयीसाठी तो बाजूला केला गेला आपल्याला पाहायला मिळतं. राज्य शासनाच्या विविध प्रशासकीय बाबींचा समावेश याचा अभ्यास करणारा हा प्रकार म्हणजे घटनात्मक इतिहास. वेगवेगळ्या राजकीय संस्थांचा उगम, विकास, काही घटनात्मक इतिहासाच्या अभ्यासाचा गाभा आहे. म्हणजे उदाहरणार्थ इंग्लंडची राज्यघटना, त्याचा अभ्यास, भारतीय राज्यघटनेचा अभ्यास, म्हणजे या प्रकारच्या अभ्यासक्रमामुळं त्या काळातील राजकीय विचारांची सर्वांना ओळख होते. आता घटनात्मक इतिहासाच्या प्रकारामध्ये आणखी काय काय आपल्याला पाहायला मिळतं, न्यायदान पद्धत, वेगवेगळ्या समस्या, त्या समस्यांवरचे उपाय. थोडक्यात समजा भारतातील संस्थानिकांचे काही प्रश्न त्या काळामध्ये होते, आदिवासींच्या समस्या, असे जे काही विषय आहेत या इतिहासाचे मुख्य व कायदेशीर अंग आपल्याला घटनेचा कायदा याची ओळख आपल्याला यामध्ये होते. म्हणजेच देशाचं नागरिकत्व कसं मिळवावं, मूलभूत आपले हक्क काय आहेत, आपली कर्तव्ये कोणती, प्रांत आपले, केंद्र सरकारांच्या निर्मितींची रचना, संसदेची कार्यपद्धती,
सार्वत्रिक निवडणुका, असे जे काही सगळे विषय आहेत, या सगळ्या बाबींविषयी कायदेशीर माहिती ज्या इतिहासाच्या प्रकारातून आपण करतो किंवा न्यायदानाची पद्धत, आर्थिक गुंतागुंत, नोकरशाहीचं स्वरूप, सरकारी धोरण, या सगळ्या बाबी आपल्याला ज्यातून समजू शकतात, तो इतिहासाचा प्रकार म्हणजे घटनात्मक इतिहास होय. तर राजकीय इतिहास हा पहिला प्रकार, लोकप्रिय प्रकार, आणि त्याचाच एक भाग म्हणजे घटनात्मक इतिहास. आता तिसरा जो इतिहासाचा प्रकार आहे तो संसदीय पद्धतीचा इतिहास. आता बघा, आता हा सुद्धा संसदीय पद्धतीचा इतिहास हा आता घटनात्मक इतिहासाचा एक भाग आहे. म्हणजे आम्ही राजकीय इतिहासाचा भाग म्हणजे बघितलं घटनात्मक इतिहास. आता घटनात्मक इतिहासाचाच एक भाग म्हणजे जो आहे तो संसदीय पद्धतीचा इतिहास. आता यामध्ये आपण काय बघतो की संसदेमध्ये वेगवेगळ्या देशात वेगवेगळी संसदेला नाव आहेत. आपण बघितलं इंग्लंडमध्ये जी काही संसदेची सभागृह आहेत, हाऊस ऑफ कॉमन्स आणि हाऊस ऑफ लॉर्ड्स असं आपण म्हणतो. भारतामध्ये आपली जी सभागृह आहेत संसदेची ती लोकसभा आणि राज्यसभा. याला आपण द्विग्रहीय संसदीय पद्धती म्हणतो. म्हणजे एकाला कनिष्ठ सभागृह आणि दुसऱ्याला आपण वरिष्ठ सभागृह म्हणतो. मग जगातील कोणत्याही देशामध्ये अशी संसदीय पद्धत सुरू करावायची असेल तर इंग्लंडच्या संसदीय पद्धतीचा इतिहास मार्गदर्शक आहे. कारण पार्लमेंट हे सार्वभौम आहे. हे तत्व सर्व जगाला मार्गदर्शक आणि प्रेरक आहे. त्यामुळे कोणत्याही देशाच्या संसदीय पद्धतीचा अभ्यास हा मार्गदर्शक असतो. आणि म्हणून इतिहासाचा हाही एक प्रकार, संसदीय पद्धतीचा इतिहास हा अत्यंत अभ्यासपूर्ण आणि मार्गदर्शक असा आहे. पुढचा जो चौथा प्रकार आहे कायद्याचा इतिहास. आता हा देखील प्रकार बघा घटनात्मक इतिहासाचाच एक भाग आहे. म्हणजे घटनात्मक इतिहासाचे हे दोन भाग कोणते, संसदीय पद्धतीचा इतिहास आणि कायद्याचा इतिहास, हे दोन्हीही घटनात्मक इतिहासाचे भाग आहेत असं आपल्याला पाहावं लागतं. इतिहासाचं लेखन करणारा जो संशोधक आहे, जी व्यक्ती आहे, त्याला कायद्याचं ज्ञान असायलाच हवं. म्हणजे कायद्याच्या इतिहासाचं जो संशोधन करत आहे, लेखन करत आहे, त्या व्यक्तीला कायद्याचं ज्ञान असणं अत्यंत आवश्यक आहे. कायद्याचा अर्थ लावण्याची त्याच्यामध्ये क्षमता पाहिजे, त्याचं भाषेवर प्रभुत्व पाहिजे. म्हणजे कायद्याचं मूळ शोधून त्याचा विकास कसा झाला याची माहिती त्याला आवश्यक असणं आहे. कायदे जसे राजकीय असतात तसे कायद्यांचे देखील प्रकार आहेत. धार्मिक कायदे, सामाजिक कायदे, आर्थिक स्वरूपाचे कायदे. म्हणजे प्रत्येक राष्ट्राला त्यांच्या त्यांच्या कायद्यांचा एक वारसा असतो. मात्र त्यांच्या कायद्यावर कुठल्याही इतिहासकारानं त्या कायद्यावरती आपलं भाष्य करायचं नसतं. फक्त त्या कायद्यांचा उपयोग जगातील लोकांना होतो. म्हणजे याच्यातून आपल्याला काय पाहायचं आहे की सामाजिक आणि राजकीय स्थिती आपल्याला या इतिहासामध्ये स्पष्ट होते. आपण जर काही कायदे संहितांचा जर नुसता नामोल्लेख केला तर जगामध्ये ज्ञानामध्ये जगाच्या भर घालणारे काही कायदे संहिता आहेत. त्या संहिता फार महत्त्वपूर्ण आहेत. त्यामध्ये आपण म्हटलं की लॉर्ड मेकॉलेची कायदे संहिता आहे, फ्रान्सचा सम्राट नेपोलियन बोनापार्टची कायदे संहिता आहे, जस्टिनियनचा कायदा प्रसिद्ध आहे, हम्मुराबीची कायदे संहिता आहे. म्हणजे असे जे कायद्याच्या इतिहासामध्ये आज अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत आणि हे कायद्याच्या इतिहासातले ग्रंथ आपल्याला मार्गदर्शन करतात. आणि म्हणून कायद्याचा इतिहास हा देखील एक लोकप्रिय असणारा इतिहासाच्या घटनात्मक इतिहासाचाच भाग आहे. आपण आता पाचवा इतिहासाचा प्रकार बघूया, राजनैतिक इतिहास. आता हा जो प्रकार आहे तो राजकीय इतिहासाची एक शाखा. दोन शब्द वेगवेगळे लक्षात ठेवा. जो आपण सुरुवातीचा नंबर 1चा इतिहासाचा प्रकार बघितला तो राजकीय इतिहास, आणि आता आपण हा 5 नंबरचा बघतोय तो राजनैतिक इतिहास. पण राजकीय इतिहासाचाच एक भाग किंवा एक शाखा म्हणजे राजनैतिक इतिहास. आंतरराष्ट्रीय संबंधामधली जी काही राजकीय तत्व असतात ती शोधण्याचं काम या इतिहासामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. श्रेष्ठ दर्जाच्या मुत्सद्द्यांना हा इतिहास उपयोगी पडतो. जे कोणी मुत्सद्दी आहेत लोक, राजकारणामधल्या मुत्सद्दी लोकांना अभ्यास करत असताना राजनैतिक इतिहास त्यांना फार महत्त्वपूर्ण पडतो. की भूतकाळामधल्या ज्या काही घडामोडी होऊन गेलेल्या असतात त्याचं ज्ञान त्याला ह्या राजनैतिक इतिहासामध्ये पाहायला मिळतं. काही राजकीय पुढाऱ्यांची मुत्सद्दीगिरी आपल्याला ह्याच्यामधून माहीत होते, म्हणजे ज्ञात होते. दोन देशांचे बाबा संबंध कोणत्या स्थित्यंतरातून गेले याची देखील माहिती आपल्याला ह्या
राजनैतिक इतिहासामधून मिळते किंवा या इतिहासातून आंतरराष्ट्रीय झालेले करार, आंतरराष्ट्रीय संघटना, काही शीतयुद्ध, सत्ता संतुलन या गोष्टींवरती प्रकाश टाकायचं काम. म्हणजे सद्यस्थितीचा जर आपण अभ्यास केला, आता 21व्या शतकातल्या सद्यस्थितीत आपण जग एका फार मोठ्या भयंकर अशा महामारीच्या संकटातून जात आहे आणि अशा वेळी हा राजनैतिक इतिहास याचा अभ्यास आपल्याला सर्वांना समजू शकतो की कुठल्याही देशांचे आता आंतरराष्ट्रीय संबंध कसे आहेत, संघटना कशा आहेत, आंतरराष्ट्रीय करार काय आहे, शीतयुद्ध काय आहे, ही जी सगळी आपल्याला माहिती ज्याच्यामधून मिळते किंवा प्रकाश टाकला जातो, हा अभ्यास करण्याचा एक प्रकार म्हणजे राजनैतिक इतिहास. याच्यानंतरचा अजून एक आपण इतिहासाचा प्रकार बघूया की एकंदरीत जे 16 प्रकार आहेत त्याच्यातले काही प्रकार आपण आत्ता बघणार आहोत आणि काही प्रकार आपण नंतरच्या लेक्चरला बघणार आहोत. तर 6वा इतिहासाचा प्रकार जो आहे तो लष्करी इतिहास. आता हा देखील एक इतिहासाचा लष्कराच्या जोरावर आपल्याला माहिती आहे की सगळ्या राजकीय घडामोडी होत असतात आणि म्हणून इतिहासाचा हा एक महत्त्वपूर्ण प्रकार आपल्याला पाहायला मिळतो की ज्याच्यामध्ये लष्करी डावपेच, युद्धतंत्र, वेगवेगळी अस्त्र ह्या सगळ्यांची माहिती किंवा त्या देशातलं सैन्य असेल, त्यांची उभारणी, त्यांची बाबा आता शस्त्रसज्जता कशी आहे, त्यांचे वेगवेगळे सेनापती, त्यांची कामगिरी, हवाई दल असेल, नाविक दल असेल, क्षेपणास्त्रे असतील, लष्करांच्या हालचाली असतील, भूप्रदेशांची वैशिष्ट्य असतील, लष्करी डावपेचातील बदल असतील, ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास ज्या इतिहासाच्या प्रकारामध्ये केला जातो त्याला आपण लष्करी इतिहास असं म्हणतो. कारण या लष्करी इतिहासामधून युद्धप्रसंगातून काही नीतितत्व शोधून काढली जातात, युद्धतंत्र विकसित करण्यास मदत होते. जसं आपण बाबा पानिपतच्या युद्धाचा अभ्यास करतो, मग त्याचे परिणाम बघतो, मग कुठं उणिवा राहिल्या, कसं हवं होतं, काय होत आहे, जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा लष्करी इतिहासाचा असा अभ्यास करत असताना अनेक तत्व, नीतितत्व शोधून काढली जातात, ती पुढे समाजापुढे ठेवली जातात, समाजाला त्याच्यातून मार्गदर्शन केलं जातं. लष्करी इतिहासाचं जर महत्त्व काय आहे तर राजनिष्ठेमध्ये लष्करी इतिहासाचं महत्त्व आपल्याला दिसून येतं. अलीकडच्या काळात फार मोठे बदल युद्धतंत्रामध्ये झालेले पाहायला मिळतात. म्हणजे बऱ्याच ठिकाणी कधी कधी दहशतवादी युद्धतंत्र वापरलं जातं. पण हे देखील युद्धतंत्र समजून घेणं काळाची गरज आहे की काळाच्या ओघातच हे युद्धतंत्र वापरलं जातं. आणि म्हणून प्रत्येक देश आपल्या लष्करात परिवर्तन करीत असतो. लष्करातील हेर खात्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. म्हणजे लष्करामधलं असणारं जे हेर खातं आहे याला फार महत्त्वपूर्ण स्थान आहे. वेगवेगळ्या मार्गाने माहिती मिळवण्याचं काम हेर खातं करतं आणि त्याच्या आधारावर लष्करी हालचाली होत असतात. आणि म्हणून इतिहासाचा हा प्रकार लष्करी इतिहास हा देखील एक राजकीय इतिहासाचा म्हणजे राजकीय घडामोडी सांगणारा एक अत्यंत महत्त्वपूर्ण प्रकार म्हणून याचा आपण अभ्यास करतो. पुढचा एक जो इतिहासाचा प्रकार 7वा इतिहासाचा प्रकार म्हणजे वसाहतींचा इतिहास. आता हा देखील बघा राजकीय इतिहासाचाच एक भाग आहे. म्हणजे राजकीय इतिहासाचा पहिला भाग आपण बघितला तो म्हणजे घटनात्मक इतिहास, दुसरा भाग बघितला राजनैतिक इतिहास. तर आता राजकीय इतिहासाचा हा तिसरा प्रकार म्हणजे भाग आहे तो वसाहतींचा इतिहास आहे. की सागरी मार्गांचा शोध लागला, औद्योगिक क्रांत्या झाल्या आणि मग त्यातूनच बघितला की आपण काही गरजा पूर्ण करण्यासाठी वसाहतवादाला चालना मिळाली. म्हणजे प्रत्येक देश आपलं अस्तित्व आणि गरज म्हणजे आपल्या बाबा गरजा आहेत, आपण निर्माण झालेल्या औद्योगिक क्रांतीतून आपला निर्माण झालेला जो हा माल आणि मग हे करण्यासाठी वसाहती मिळवू लागले ते आणि या वसाहतवादाला नवसाम्राज्यवाद असं नाव मिळालं. आणि मग काय झालं की औद्योगिक क्रांती, मग त्याच्यातून अतिरिक्त लोकसंख्या, कच्च्या मालाचा पुरवठा, पक्क्या मालाची हमखास बाजारपेठ मिळावी, धर्मप्रचार, राजकारण अशा अनेक कारणासाठी वसाहती मिळवल्या जाऊ लागल्या आणि मग एक राष्ट्राची गरज म्हणून वसाहतींची माहिती घेतली जाऊ लागली किंवा अडीअडचणी समजावून घेऊन युरोपियन लोकांनी वसाहतींचे इतिहास लिहिले. आणि याच्यातून आपल्याला काय समजतं की त्या भागातल्या ज्या ज्या वसाहती होत्या, संपत्ती, संस्कृती, चालीरीती, लोकांची मानसिकता, धर्म अशा सगळ्या बाबींची माहिती आपल्याला या वसाहतींच्या इतिहासातून मिळते आणि त्यांची बाबा त्याच्यातून सोडवणूक करण्याचे प्रयत्नही त्या काळामध्ये
या अभ्यासातून ज्या समस्या निर्माण आपण बघितलं झाल्या की त्याच्यातून सोडवणूक करण्याचे प्रयत्न सुरू झाले. म्हणजे काही वेळा वसाहती व मायभूमी यांचे स्नेहाचे तर काही वेळा कटुतेचे संबंध निर्माण झाले. म्हणजे अशा रीतीनं बऱ्याच गोष्टी वसाहतींच्या इतिहासातून जगाला ज्ञात झाल्या. अशा रीतीनं आजच्या ह्या लेक्चरला आपण हे राजकीय इतिहास, घटनात्मक इतिहास, संसदीय पद्धतीचा इतिहास, कायद्याचा इतिहास, राजनैतिक इतिहास, लष्करी इतिहास आणि वसाहतींचा इतिहास असे 8 प्रकार बघितले. तोपर्यंत धन्यवाद. राहिलेले इतिहासाचे प्रकार आपण पुढच्या